आज आपण मुख्याध्यापकाची व्यावसायिक कौशल्य पाहणार आहोत. आता आपल्याला माहीत आहे की आपण जेव्हा लहानपणी शाळेत शिकायला होतो तेव्हा आपले टीचर्स होते, मुख्याध्यापक होते, म्हणजे प्रिन्सिपल्स पण होते, सर्व वेगवेगळ्या विषयाचे वेगवेगळे शिक्षक होते. तर शाळेमध्ये मुख्याध्यापकाचं काम हे सगळं शिक्षकांना कंट्रोल करण्याचं असतं. तर त्यामध्ये त्यांचे व्यावसायिक कौशल्य कुठकुठले आहेत आणि त्या व्यावसायिक कौशल्याचा मुख्याध्यापकांनी कसा वापर करावा याविषयी आज मी इथे सांगणार आहे. सगळ्यात पहिलं जे आहे ते शाळेसंबंधी कायदे व नियम यांची माहिती असायला पाहिजे. म्हणजे आपली शाळा आहे, तर शाळेमध्ये जे नियम असतात, जे कायदे असतात त्याविषयी संपूर्ण माहिती मुख्याध्यापकाला असायला हवी. म्हणजे असं नाही झालं पाहिजे की मुख्याध्यापकच लेट येऊ राहिले. असं जर झालं तर ती एक खराब इमेज किंवा शाळेबद्दलची अनास्था निर्माण होत असते विद्यार्थ्यांमध्ये आणि मुख्याध्यापकाविषयी होत असते. त्यामुळे सगळे नियम आणि कायदे ही मुख्याध्यापकाला माहीत असायला हवी. दुसरं म्हणजे व्यवसायाप्रती निष्ठा असावी. शिक्षकी हा पेशा आहे, शिक्षकी हा व्यवसाय आहे आणि हा खूप निष्ठेचा व्यवसाय आहे. म्हणजे आपण विद्यार्थी घडवत असतो. आपण आपल्या हातातून डॉक्टर्स, इंजिनियर्स, अधिकारी, टीचर्स असे वेगवेगळे घटक आपण घडवत असतो ॲज अ शिक्षक म्हणून. तर आपल्याला आपल्या व्यवसायाप्रती निष्ठा असावी, प्रामाणिकपणा असावा. तिसरं आहे मानसशास्त्र विषयाचे ज्ञान. आपल्या सर्वांना माहीत आहे की मानसशास्त्राशिवाय शिक्षण घटकामध्ये मानसशास्त्राला खूप महत्त्व आहे. वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी जे प्रयोग केलेले आहेत वेगवेगळ्या प्राण्यांवर, ते यासाठीच की शिक्षणाची प्रक्रिया समजून घेण्यासाठी, एज्युकेशन म्हणजे काय आणि कसं लर्न करायला पाहिजे याविषयी मानसशास्त्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रयोग झालेले आहेत. त्यामुळे मानसशास्त्र या विषयाचे विद्यार्थ्याला जाणून घेण्यासाठी मानसशास्त्राचे ज्ञान असावे मुख्याध्यापकाला. चौथं आहे प्रभाव टाकण्याचे कौशल्य असावे. म्हणजे आपले टीचर्स जे असतात, विद्यार्थी असतात, एखादा पिऊन असला, या सगळ्या लोकांवर आपला प्रभाव असायला पाहिजे. भीती नसायला पाहिजे पण प्रभाव असायला पाहिजे. एक असं व्यक्तिमत्व मुख्याध्यापकाचं असायला पाहिजे की ज्याच्याकडून शिक्षकांनाही आदर्श घ्यायला पाहिजे, शिक्षिका ज्या असतील त्यांनीही आदर्श घ्यायला पाहिजे. शिक्षकांचं चारित्र्य हे खूप प्रभावी असायला पाहिजे. त्यासाठी वाचन असायला पाहिजे, मुख्याध्यापकाने वाचन करावं. तर एक प्रभाव टाकण्याचे कौशल्य मुख्याध्यापकामध्ये असावे. व्यवस्थापनाशास्त्राचे ज्ञान असावे. कारण की तुम्ही जेव्हा मुख्याध्यापक होता, म्हणजे मुख्याध्यापकपदी जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला शिक्षकावरही लक्ष द्यावं लागतं. कुठला विद्यार्थी त्याच्याशी काय होतं हे यावरही लक्ष द्यायला लागतं. तुम्हाला समाजातले घटकही तुमच्याकडे पाहत असतात. तर यासाठी तुम्हाला शाळेतला जो घटक आहे किंवा शाळेतले जे प्रोसेसेस असतात शाळेमध्ये घडणाऱ्या, कुठला इव्हेंट केला, गॅदरिंग्स झाल्या समजा, शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम्स घडले, तर त्या उपक्रमाबद्दल ज्ञान, कोण त्याला अरेंज करत आहे, कुठल्या शिक्षकांचा समावेश आहे, सहलीला जातो तर सहलीला जाण्यासाठी कुठले बसेस लागतील, कुठलं व्यवस्थापन आहे, तर या सगळ्या व्यवस्थापनाकडे शिक्षकाचं ज्ञान असावं. शिक्षकाला, मुख्याध्यापकाला वाचनाचा व्यासंग असावा. वाचनाची आवड असावी. वेगवेगळे विषय, म्हणजे प्रत्येक विषयाचं थोडंफार ज्ञान तरी मुख्याध्यापकाला असावंच. विज्ञानाचं, इतिहासाचं, भूगोलाचं, आणखीन गणिताचं. 7वं आहे शासनाच्या धोरणाविषयी व नवीन कल्पनाविषयीचे ज्ञान असावे. म्हणजे जसं शासनाचे निर्णय असतात वेगवेगळे, एखादं धोरणच अंमलात आणायचं आहे विद्यार्थ्यांसाठी किंवा शिक्षकांसाठी, तर या सगळ्यांच्या धोरणाविषयी शासनाने जेव्हा ठरवलं तर त्याविषयी
म्हणजे मुख्याध्यापकाला ज्ञान असावं. 8वं आहे मार्गदर्शन कौशल्य असावे. म्हणजे शिक्षकांना, आपल्या हाताखाली जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना मार्गदर्शन कसं करायचं, पेपरसाठी जसे विद्यार्थ्याचे पेपर्स असतात तर ते पेपर्स कसे सॉल्व करायचे, जसं मॉडरेटर्स असतात. आपण आपल्या 10वीमध्ये आपले पेपर चेक करण्यासाठी शिक्षक होते. त्या शिक्षकांना मुख्याध्यापक मार्गदर्शन करत असतात. तर ते मार्गदर्शन कौशल्य मुख्याध्यापकामध्ये असावं. सहकार्याचा अपमान न करता सहचार्याचा त्यांना त्यांच्या दोषाची जाणीव करून देणे. म्हणजेच आता एखाद्या शिक्षकांनी चूक केली तर सगळ्या विद्यार्थ्यांसमोर त्या शिक्षकाचा अपमान करून त्यांना खाली पाहून आपला मोठेपणा आपण सिद्ध नाही करू शकत. तर शिक्षकांचा अपमान किंवा आपले जे कलिग्स असतात त्या कलिग्सचा अपमान न करता त्यांना शांततेत तुम्ही म्हणजे तुमचा दोष काय आहे, तुमच्यात उणिवा कुठे आहे हे तुम्हाला शिक्षकांना समजून सांगणं हे मुख्याध्यापकाचं कर्तव्य आहे. नेतृत्व गुण. नेतृत्व म्हणजेच लीडरशिप. जसे शिक्षक हे म्हणजे मुख्याध्यापक जे असतात हे शाळेचं लीडरशिप करत असतात, की शाळेला ते रिप्रेझेंट करत असतात. की एखाद्या शाळेला जर ओळखतात तर हे मुख्याध्यापक या शाळेचे आहेत असं म्हणून ओळखलं जाते. तर शाळेचं नेतृत्व करताना त्याच्यामध्ये तो एक स्ट्रेंथ असायला पाहिजे आणि उत्सुकता असायला पाहिजे. निरुत्सुक जे मुख्याध्यापक असतात त्यांच्याविषयी कोणालाही आस्था नसते, कोणालाही आदर नसतो. म्हणजे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज शाळेमध्ये होतात, गॅदरिंग्स होतात, वेगवेगळे उपक्रम होतात, अभ्यासक्रम अंतर्गत उपक्रम होत असतात, अभ्यासक्रम बाह्य उपक्रम को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज होत असतात. त्यासाठी मुख्याध्यापकाचा एक नेतृत्व गुण असायला पाहिजे. 11वं आहे समाजाच्या अन्य घटकांशी सलोख्याचा संबंध प्रस्थापित करणे. म्हणजे समाजामध्ये आता फॉर एक्झाम्पल शाळा आहे, शाळेच्या आजूबाजूला एखादं दुकान आहे, पुस्तकांचं दुकान आहे किंवा वेगवेगळ्या डॉक्टरचं दुकान आहे, म्हणजे डॉक्टरचं हॉस्पिटल्स आहे. तर या सगळ्या घटकांशी, समाजाच्या अन्य घटकांशी त्यांचा सलोख्याचा संबंध असावा. म्हणजे असं नसलं पाहिजे की मुख्याध्यापकाचा जे आहेत भांडणं होत आहे इतर घटकांशी, तर तो एक निगेटिव्ह इम्पॅक्ट पडत असते समाजावर आणि शाळेवर सुद्धा. 12वं काय आहे सृजनशील पर्यवेक्षण करण्याचा गुण. म्हणजेच काय, पर्यवेक्षण करताना तो सृजनशीलतेने करावा. जेव्हा तुम्ही पर्यवेक्षण करत असता शाळांमध्ये एक्झामच्या वेळेस, आपण जेव्हा मॉडरेट करत असतो किंवा आपण पेपर चालू असताना शाळेकडे लक्ष देत असतो, तर त्यासाठी त्याचा एक पर्यवेक्षण करण्याचा गुण जो आहे ॲक्टिव्ह असायला पाहिजे. म्हणजे कुठे कॉप्या होत आहेत की नाही, कुठे काय होत आहे याचं सगळ्यांचं भान मुख्याध्यापकाला असावं. 13वं आहे सहकार्याने काम करण्याची वृत्ती. आपल्याला कसं वाटेल जर एखादे मुख्याध्यापक आहे ते चालता फिरता शिक्षकांना दोषच दाखवण्याचा प्रयत्न करतात, की स्वतःच सगळे काम करण्याचा प्रयत्न करतात, मीच करतो तुम्ही राहू द्या. असं नाही होऊ शकत ना. आपल्याला सगळ्या शिक्षकांना, जे कर्मचारी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या शाळेमध्ये असतात, जे लायब्ररियन असतात, लॅबॉरेटरी शिक्षक असतात, PT सर्स असतात, आणखीन वेगवेगळ्या विषयाचे शिक्षक असतात, तर त्यांना सगळ्यांना समजून घेण्याची प्रवृत्ती मुख्याध्यापकामध्ये असावी आणि सगळ्यांना सहकार्य करण्याची, एकामेकाला मदत करण्याची जो वृत्ती आहे ते मुख्याध्यापकामध्ये असावी, प्रिन्सिपलमध्ये असावी. नेतृत्व गुण हे तर आपल्याला माहीतच आहे. कामाचा पाठपुरावा करण्याची वृत्ती. म्हणजेच काम वाटून देण्याचा जो गुण असतो तो मुख्याध्यापकामध्ये असावा. की एखादा मुख्याध्यापकाच्या जवळचे जर शिक्षक असले तर फक्त त्याला मी काम सांगणार नाही, इतरांना ज्यांच्याशी माझं पटत नाही त्यांना मी काम सांगणारच नाही, त्यांनाच काम सांगणार मी, असं नसावे. प्रत्येकाला सारखं कामाचं वाटप करून देण्याचं मुख्याध्यापकाला म्हणजे त्यांच्यामध्ये कौशल्य असावं.
चांगल्या कामाबद्दल गुणग्राहकता असावी. म्हणजे जर एखाद्या शिक्षिकेने किंवा शिक्षकाने किंवा एखाद्या कर्मचाऱ्याने जर चांगलं काम केलं तर त्याला अप्रिशिएशन करण्याचा गुण हा म्हणजे मुख्याध्यापकामध्ये असावा. आणि विद्यार्थ्यांना पण अप्रिशिएशन करण्याचा गुण पण मुख्याध्यापकामध्ये असावा. 17वा आहे एका विषयात तज्ज्ञ असावे. म्हणजे मुख्याध्यापक हे पहिले शिक्षक असतात. मुख्याध्यापक या पदी निवड होण्याच्या आधी ते शिक्षक असतात. तर शिक्षक ते आहे, समजा फॉर एक्झाम्पल सायन्सचे टीचर आहेत किंवा मॅथ्सचे टीचर आहे, इतिहासचे टीचर होते, ते या कुठल्या ना कुठल्या एका सब्जेक्टमध्ये ते तज्ज्ञ असावे. तर हे आहेत 17 पॉईंट्स. आता या सगळ्या पॉईंट्सला तुम्ही म्हणजे जे मोठं करू लिहू शकता परीक्षेमध्ये. हे माझे स्वतःचे नोट्स आहेत BEdचे मागच्या वर्षीचे. ठीक आहे, थँक्यू.